महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। जन्मदात्या आईला संपवलं, मृतदेह खोक्यात भरून माथेरान परिसरात फेकला। मालमत्तेच्या वादातून झाली होती हत्या। कर्जत, मुंबई, जुहू येथील वीणा प्रभुवनदास कपूर या हरवल्या असल्याची माहिती त्या राहत असलेल्या सोसायटीचे रखवालदार याने जुहू पोलीस ठाणे येथे जाऊन दिली होती। त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा आणि त्यांचा नौकर यास ताब्यात घेतले असता चौकशीमध्ये त्या दोघांनी वीणा कपूर यांचा मृतदेह माथेरान घाटात फेकून दिला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती। त्यानुसार नेरळ येथे घाटाच्या सुरुवातीला हुतात्मा चौकाच्या परिसरातून मृतदेह ताब्यात घेतला। वीणा प्रभुवनदास यांच्या 2 मुलांपैकी एक मुलगा अमेरिकेत असतो आणि दुसरा मुलगा सचिन याची वीणा कपूर यांच्या मालमत्तेची सतत भांडणे होत होती आणि त्यांची न्यायालयात केस सुद्धा सुरू होती। जुहू येथील माऊली सोसायटीमध्ये राहणाऱ्या या हरवल्या असल्याची तक्रार त्या इमारतीचा रखवालदार यांच्याकडून 7 डिसेंबर रोजी सकाळी जुहू येथील पोलीस ठाण्यात करण्यात आला होता। त्यानंतर जुहू पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून वीणा कपूर यांचा मुलगा सचिन आणि त्याचा नौकर छोटू यास ताब्यात घेतले। त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित वर्तक यांनी पोलीस खाक्यानुसार चौकशी केली असता आपणच आपल्या वयोवृद्ध आईला 6 डिसेंबर रोजी रात्री लाथाबुक्क्यांनी आणि बेसबॉलच्या बॅटने मारले असल्याचे कबूल केले। त्यांचा मृतदेह कोणालाही संशय येऊ नये यासाठी मोठ्या खोक्यामध्ये भरून नेरळ माथेरान घाट रस्त्यात दरीमध्ये फेकून दिला असल्याचे कबूल केल्यावर मुंबई जुहू 7 डिसेंबर रोजी नेरळ पोलीस ठाणे येथे सायंकाळी 7 वाजता पोहोचले। जुहू पोलिसांनी नेरळ पोलिसांच्या मदतीने आरोपी सचिन कपूर आणि त्याचा नौकर छोटूसह माथेरान घाटाचा रस्ता प्रवास सुरू केला। मात्र माथेरान घाट सुरू होतो त्या हुतात्मा चौकातून जेमतेम 50 मीटर अंतरावरील आंब्याच्या झाडाखाली झाडीमध्ये मृतदेह फेकून दिला असल्याची जागा दाखवली। त्यानंतर पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी भिंतीच्या खाली उतरून काही मीटर अंतरावरून तो वीणा कपूर यांचा मृतदेह असलेला खोका उचलून बाहेर काढला। त्यात वीणा कपूर यांचा मृतदेह असल्याने तो खोका रुग्णवाहिकेत भरून मुंबईसाठी रात्री 9:15 वाजता मुंबई पोलीस रवाना झाले। मालमत्तेची आपल्या आईचा खून करण्याची घटना घडली आहे। मालमत्तेसाठी आपल्या आईचा खून करण्याची घटना घडली आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।